सर्वांना गुड आफ्टरनून. सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या या लक्ष्य अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. चलो सर्वांना गुड आफ्टरनून. लक्षात घ्या बाळांनो, शेवटचा जो प्रकार आहे प्रयोगाचा तो आपण पाहत आहोत. ओके, शेवटचा जो प्रकार आहे तो आपण काय करत आहोत, पाहत आहोत. नमस्कार सर्वांना. लक्षात घ्या, संकर किंवा संकीर्ण प्रयोग, ओके, याला दुसरं एक नाव आहे, याला मिश्र प्रयोग सुद्धा म्हणतात. ओके, लक्षात घ्या बाळांनो, याला मिश्र प्रयोग असं सुद्धा म्हटलं जातं. आता मिश्र प्रयोग म्हणजे काय किंवा संकर प्रयोग म्हणजे काय हे आपल्याला बघायचंय. बघा बाळांनो, संकरित केलेलं बियाणं शेतकरी वापरतो हेही बघितलेलं आहे. संकरित म्हणजे काय, तर समजा संकरित केलेलं बियाणं दोन वेगवेगळ्या जातीपासून, दोन वेगवेगळ्या बियापासून काहीतरी नवीन प्रक्रिया करून ते बियाणं तयार केलेलं असतं. त्याचप्रमाणे संकर किंवा संकीर्ण किंवा मिश्र प्रयोग म्हणजे काय, तर हा प्रयोग कोणत्या तरी दोन प्रयोगापासून तयार झालेला असतो, त्याला संकर किंवा संकीर्ण प्रयोग म्हणतात. ओके, ठीक आहे. आता आपल्याला हेच बघायचे बाळांनो. लक्षात घ्या, संकर किंवा संकीर्ण प्रयोग आपल्याला बघायचं आहे. ओके, चलो ठीक आहे. काय आहे बघा, एकदम शॉर्ट मध्ये सांगतो, याच्यावरती एखादा क्वचित प्रश्न असतो आणि या ठिकाणी आपला प्रयोग हा प्रकरण संपणार आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. बघा काय आहे ते. संकर किंवा संकीर्ण, संकर किंवा संकीर्ण, संकर प्रयोग किंवा संकीर्ण प्रयोगात यात एकापेक्षा अधिक प्रयोगाच्या छटा दिसून येतात. बघा बाळांनो काय आहे ते, या प्रयोगामध्ये एकापेक्षा अधिक प्रयोगाच्या छटा दिसून येतात. या प्रयोगामध्ये एकापेक्षा अधिक जास्त प्रयोगाच्या छटा दिसून येतात. ठीक आहे, पुढे बघा. संकीर्ण प्रयोगाला संकर, मिश्र प्रयोग अशी सुद्धा वेगवेगळी नावं आहेत. लक्षात घ्या, संकीर्ण प्रयोगालाच काय काय नावं आहेत, तर संकर प्रयोग, मिश्र प्रयोग अशी वेगवेगळी नावे आहेत. म्हणजे हा प्रयोग जो आहे तो कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग एकत्रित येऊन तयार झालेला असेल, कर्तरी प्रयोग आणि भावे प्रयोग एकत्रित येऊन तयार झालेला असेल, किंवा कर्तरी प्रयोग आणि भावे प्रयोग एकत्र येऊन तयार झालेला असेल, किंवा कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग हे तिन्ही प्रयोग एकत्रित येऊन तयार झालेला असेल, त्याला आपण काय म्हणतो बघा, संकर किंवा मिश्र असं म्हणतो. ओके, चलो ठीक आहे. आता बघा, याचे जे प्रकार आहेत ते चार प्रकार आहेत. काय आहेत, चार प्रकार आहेत. आपल्याला आतापर्यंत म्हणजे 3 प्रकार विचारलेले आहेत. याच्यावरती क्वचित प्रश्न असतो. ठीक आहे, पण याला मी तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहे आणि त्या ट्रिक्स नुसार तुम्हाला हे ओळखायचं आहे. खूप जणांना हे अवघड जातं, परंतु एकदम सोप्या पद्धतीने सांगतो की लक्षात कसं ठेवायचं ते. ओके, चलो लक्षात घ्या बाळांनो, हे 4 प्रकार जे आहेत ते खालील प्रमाणे. पहिला प्रकार बघूया. बघा, कर्तृ कर्म. ठीक आहे, आता लक्षात घ्या, मी या ठिकाणी काय सांगणार आहे. बघा, अगोदर तुम्हाला हे समजलं पाहिजे की कर्तृ म्हणजे कर्तरी. थोडस लक्षात घ्या रे, कर्तृ म्हणजे कर्तरी प्रयोग. ओके, दुसरा कर्म म्हणजे कर्मणी प्रयोग, कर्म म्हणजे कर्मणी प्रयोग, आणि तिसरा भाव म्हणजे भावे प्रयोग. हे 3 कन्सेप्ट तुम्हाला समजल्या पाहिजेत. ओके, थोडस लक्षात घ्या, या 3 कन्सेप्ट तुम्हाला समजल्या पाहिजेत. काय, तर कर्तृ म्हणजे कर्तरी प्रयोग, कर्तरी प्रयोग, कर्म म्हणजे कर्मणी प्रयोग, आणि भाव म्हणजे भावे प्रयोग. ओके, आणि आता या ठिकाणी लक्षात घ्या. बघा, जो पहिला प्रकार आहे तो कर्तृ कर्म संकर. थोडस लक्षात घ्या, काय आहे, कर्तृ कर्म संकर, म्हणजेच ज्या ठिकाणी कर्तरी प्रयोगाच्या आणि कर्मणी प्रयोगाच्या, ज्या ठिकाणी कर्तरी प्रयोगाच्या आणि कर्मणी प्रयोगाच्या छटा दिसून येतात
म्हणजेच कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग एकत्रित येऊन जो प्रयोग तयार झालेला आहे मिश्र मधला, त्याला आपण म्हणतो कर्तृ कर्म संकर. त्याला आपण काय म्हणतो? कर्तृ कर्म संकर प्रयोग असं म्हणतो. ओके, ठीक आहे. आता लक्षात घ्या, पुढचा जो आहे तो आहे कर्तृभाव किंवा कर्तृभावे. म्हणजे ज्या प्रयोगामध्ये कर्तृ म्हणजे कर्तरी प्रयोग, ज्या प्रयोगामध्ये कर्तरी आणि भावे प्रयोग, ज्या प्रयोगामध्ये कर्तरी प्रयोग आणि भावे प्रयोग या प्रयोगाच्या छटा दिसून येतात. बरोबर आहे? फक्त समजून घ्या, मी परत ट्रिक सांगणार आहे. ते तुम्ही प्रश्नाकडे बघितलं की तुम्ही सांगू शकता की हा कर्तृ कर्म आहे का कर्तृ भाव आहे का कर्म भाव आहे का कर्तृ कर्म भाव आहे. हे चारच प्रकार आहेत. ओके, बघा दुसरा जो आहे तो प्रकार आहे कर्मभाव. कर्म म्हणजे कर्मणी, कर्म म्हणजे कर्मणी, भाव म्हणजे भावे. म्हणजे ज्या प्रयोगामध्ये कर्मणी प्रयोगाच्या आणि भावे प्रयोगाच्या छटा दिसतात त्याला कर्मभाव संकर प्रयोग असं म्हणतात. ओके, हेही महत्वाचं आहे. पुढे बघा, कर्तृ कर्म भाव संकर प्रयोग. ज्या प्रयोगामध्ये कर्तरी प्रयोगाच्या, कर्मणी प्रयोगाच्या आणि भावे प्रयोगाच्या अशा तिन्ही प्रयोगाच्या छटा दिसून येतात त्याला आपण संकर प्रयोग असं म्हणतो. आता सुरू झाला बेटा. ओके, ठीक आहे. कर्तृ कर्म कर्तरी आणि कर्मणी प्रयोग, कर्तृ भाव कर्तरी प्रयोग आणि भावे प्रयोग, कर्म भाव कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग, कर्तृ कर्म भाव कर्तरी कर्मणी आणि भावे प्रयोग. हे आहेत चार मिश्र किंवा संकर प्रयोगाचे प्रकार. त्यातला आपण पहिला बघूया, कर्तृ कर्म संकर प्रयोग कसा ओळखायचा. ओके, चलो ठीक आहे. नेक्स्ट बघा, या ठिकाणी कर्तृ कर्म संकर प्रयोग. ज्या प्रयोगामध्ये कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग याच्या दोघीच्याही छटा दिसून येतात त्याला आपण म्हणतो कर्तृ कर्म संकर प्रयोग. ठीक आहे. आता बाळांनो तुम्हाला या ठिकाणी मी थोडंसं सांगतो, मला तुम्ही कमेंट करून सांगा की बघा काय आहे ते. कर्तरी प्रयोगामध्ये थोडंसं लक्षात घ्या, हा प्रकार बघण्याच्या अगोदर कर्तरी प्रयोगामध्ये कशाला प्रत्यय नसतो मला सांगा. जर एखाद्या वाक्याचा तुम्हाला कर्तरी प्रयोग सांगायचा आहे तर कशाला वाक्यामध्ये प्रत्यय नसतो? कमेंट करून सांगा बरं सर्वजण की जर तुम्हाला कर्तरी प्रयोग सांगायचा आहे, या ठिकाणी एक वाक्य आहे आणि या वाक्याचा तुम्हाला कर्तरी प्रयोग सांगायचा आहे तर तुम्ही कशावरून ओळखणार? बघा, हे वाक्य आहे आणि या वाक्याचा तुम्हाला कर्तरी प्रयोग सांगायचा आहे म्हणजे तुम्ही कशावरून सांगणार हो? कशावरून ओळखणार? गुड, कशावरून ओळखणार हे सांगा मला. कर्त्याला प्रत्यय नसतो. अगदी बरोबर सर, तुम्ही तर सांगितलंय की कर्तरी प्रयोग तेव्हाच होतो की वाक्यातील कर्त्याला प्रत्यय नसतो. म्हणजेच कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा प्रथमा विभक्तीत असतो. बरोबर आहे का हे बाळांनो? बघा मी काय सांगायलोय की कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा प्रथमा विभक्तीत असतो. समजलं? ठीक आहे. मग मला सांगा, कर्मणी प्रयोगामध्ये कर्म कोणत्या विभक्तीत असतं? दुसरा माझा कमेंट करून प्रश्न आहे तुम्हाला की कर्मणी प्रयोगामध्ये, ओके, कर्मणी प्रयोगामध्ये कर्म हे कोणत्या विभक्तीत असतं असा माझा तुम्हाला दुसरा प्रश्न आहे. कर्मणी कर्माला प्रत्यय
नसतो. म्हणजेच बाळांनो लक्षात घ्या की या ठिकाणी कर्म सुद्धा कशात असतं? प्रथमा विभक्तीत असतं. काय असतं? प्रथमा विभक्तीत. म्हणजे कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नाही. थोडस लक्ष दे बाळा. कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय नाही. कर्माला प्रत्यय नाही. बघा बाळांनो मी काय सांगतोय ते. थोडस लक्ष द्या. ओके बघा, कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नाहीये, कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय नाहीये. म्हणजे आता मला सांगा, जर मी या दोघांपासून प्रयोग मिश्र तयार केला असेल, थोडस लक्ष द्या बघा, खूप खूप महत्वाचं आहे. या दोघांपासून जर मी हे दोन प्रयोग एकत्रित आणून जर मी कोणता तरी प्रयोग तयार केला असेल, कर्तरी आणि कर्मणी, म्हणजे याला आपण म्हणतो कर्तू कर्म, कर्तू कर्म संकर प्रयोग, कर्तू कर्म संकर हा जर मी तयार केला असेल, या दोघांच्या एकत्रीकरणातून कर्तू कर्म हा जर प्रयोग मी तयार केला असेल, तर हा कर्तू कर्म ओळखायचा कसा? तर लक्षात घ्या, कर्ता अधिक कर्म हे दोन्हीही प्रथमात असतं. म्हणजे प्रथमा विभक्तीत असतं. काय असतं? प्रथमा विभक्तीत असतं. म्हणजे कर्तू कर्म संकर प्रयोगामध्ये प्रत्यय नसतो. इथं पण काय नसतो? प्रत्यय नसतो. प्रत्यय नसतो. म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्त्याला पण प्रत्यय नाही, कर्माला पण प्रत्यय नाही, त्याचा डोळं झाकून कोणता प्रयोग सांगायचा? कर्तू कर्म संकर प्रयोग. समजते का? बघा, बाकीचा फपाट पसार आपल्याला बघायचं नाहीये. महत्वाचं काय बघायचंय की वाक्यातील कर्त्याकडं आणि कर्माकडं जर बघितलं तर तुम्हाला तो लक्षात आला पाहिजे की वाक्यातील कर्त्याला पण प्रत्यय नाहीये, कर्माला पण प्रत्यय नाहीये, आणि खाली म्हणतंय की मिश्र प्रयोगाचा प्रकार सांग. तर कर्ता आणि कर्म जर प्रथमा विभक्तीत असतील तर त्याचा प्रयोग तुम्हाला सांगावा लागेल कर्तू कर्म. समजला? नाही, समजायलाच पाहिजे, समजायलाच पाहिजे. ओके, पाचवीतल्या मुलांना, तिसरीतल्या मुलांना समजतंय. कर्तू कर्म संकर प्रयोगाचं कामकाज संपलं. ओके, ठीक आहे. बघूया पीपीडी द्वारे. बघा, कर्तू कर्म संकर प्रयोग. कर्तरी आणि कर्मणी प्रयोगाच्या छटा दिसून येतात. लक्षात घ्या, वाक्याचा कर्ता शक्यतो तू तुम्ही पैकी असतो. IMP इथं मी हायलाइट करतो. वाक्यातील कर्ता हा तू तुम्ही पैकी एक असतो. तसेच क्रियापदाला स किंवा त असे प्रत्यय असतात. बघा, कर्माला प्रत्यय नसतो. हा प्रयोग ओळखण्याची सोपी पद्धत IMP बघा, कर्ता आणि कर्म, कर्ता आणि कर्म दोन्हीलाही प्रत्यय नाही. कर्ता आणि कर्म दोन्हीलाही प्रत्यय नाही, म्हणून त्याला कर्तू कर्म संकर प्रयोग असं म्हणतात. उदाहरण बघूया. नेक्स्ट बघा, ठीक आहे. पहिलं उदाहरण काय आहे बघा. तू गाय वाचवलीस. बरोबर आहे, तू गाय वाचवलीस. धातू निघतो वाच. वाचवणारा कोण आहे? तर वाचवणारा आहे तू, आणि तू हा वाक्याचा कर्ता आहे, आणि कर्ता प्रथमा विभक्तीत आहे. वाचवण्याची क्रिया गायवर झालेली आहे, आणि गाय हे वाक्यातलं कर्म आहे, आणि हे पण आहे प्रथमा विभक्तीत. म्हणजे कर्त्यालाही प्रत्यय नाहीये, कर्मालाही प्रत्यय नाहीये. म्हणजे कोणता प्रयोग सांगा म्हणून सांगितलं तुम्हाला? कर्तू कर्म.
काय सांगितलंय? कर्तृ कर्म संकर. समजते का? बघा, खूप महत्वाचं आहे, खूप खूप महत्वाचं आहे, खूप IMP आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट बघा. तुम्ही काम केले तर करणारे कोण आहेत? तर तुम्ही. तुम्ही हा वाक्याचा कर्ता आहे आणि कर्ता प्रथमा विभक्तीत आहे. काम करण्याची क्रिया कामावर होते. काम हे वाक्यातलं कर्म आहे आणि हे पण प्रथमा विभक्तीत आहे. जर वाक्यातील कर्ता आणि कर्म दोन्हीही प्रथमा विभक्तीत असेल तर तुम्हाला त्याचा प्रयोग मिश्र पैकी सांगायचा आहे. कर्तृ कर्म संकर. समजतंय का? समजतंय ना? ओके, चलो, समजते बाळांनो? मग मला सांगा, कर्तृ कर्म प्रयोगामध्ये काय कुणाला अडचण आहे का? लक्षात एवढंच ठेवायचं की सरनं सांगितलं होतं की कर्तृ कर्म प्रयोगामध्ये वाक्यातील कर्ता तू तुम्ही असतो, म्हणजे प्रथमा विभक्तीत असतो. वाक्यातील कर्म सुद्धा प्रथमात विभक्तीत असतं आणि वाक्यातील क्रियापदाला शेवटी स असा प्रत्यय लागलेला असतो. चलो ठीक आहे, नेक्स्ट. तू फूल तोडलेस. तोडणारा कोण आहे? तू हा वाक्यातला कर्ता आहे आणि फूल हे वाक्यातलं कर्म आहे. ओके, लक्षात घ्या, कर्ता अधिक कर्म दोन्हीही काय आहे? प्रथमा विभक्तीत आहे, म्हणजे याचा सुद्धा प्रयोग काय येणार? कर्तृ कर्म. तू मला पेन दिलास. बघा, तू मला पेन दिलास. देणारी कोण? दिलास हे वाक्यातलं क्रियापद आहे. दे हा त्याचा धातू निघतो. देणारा किंवा देणारी कोण आहे? तर तू आहे. तू हा वाक्याचा कर्ता आहे आणि कर्ता आहे बाळांनो प्रथमा विभक्तीत. ओके, जर कर्ता प्रथमा विभक्तीत असेल तर कर्तरी प्रयोगाच्या छटा. बघा, देण्याची क्रिया पेनावर होते. मी सांगितलं की या वाक्यामध्ये दोन कर्म जरी असली तरी अप्रत्यक्ष कर्मावरून प्रयोग ओळखायचा असतो. या ठिकाणी पेन हे कर्म आहे आणि कर्म सुद्धा कोणत्या विभक्तीत आहे? तर प्रथमा विभक्तीत आहे आणि कर्म प्रथमा विभक्तीत आहे, म्हणजे कर्मणी प्रयोगाच्या छटा आहे. कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग असे दोन्ही प्रयोग एकत्रित आलेले आहेत, म्हणून या संपूर्ण वाक्याचा जो मिश्र प्रयोग आहे ते तुम्हाला सांगावं लागेल. कर्तृ कर्म संकर. कर्तृ कर्म संकर प्रयोग क्लिअर झाला असेल. चलो, घ्यायचा पुढचा. हा समजला का? हा समजला असेल तर पुढचा घ्यायचा का? चला, घ्यायचा का पुढचा प्रयोग? हा समजला असेल तर नेक्स्ट असा एक कमेंट करा आणि पुढे जाऊया. चेतन, यस, ओके. योगेश, प्रियंका, हरिशंकर, ऋतुजा, चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न. आता बघा, पुढचा जो प्रकार आहे तो काय आहे तो. चलो ठीक आहे, पुढचा बघा, कर्तृ भाव. ठीक आहे बाळांनो, तुम्हाला अगोदर हे समजलं पाहिजे की कर्तृभाव म्हणजे काय. बघा, कर्तृभाव म्हणजे काय? कर्तृभाव म्हणजे काय तर कर्तरी प्रयोग आणि भावे प्रयोग. बघा बाळांनो, मी काय सांगतोय, कर्तरी प्रयोग आणि भावे प्रयोग एकदा वाचून घेऊया. लक्षात घ्या बाळांनो, या ठिकाणी कर्तृभाव प्रयोग कर्तरी प्रयोगाच्या आणि भावे प्रयोगाच्या छटा दिसून येतात. ठीक आहे, बघा, कर्माला प्रत्यय असतो. थोडंसं लक्षात घ्या. बघा, कर्माला प्रत्यय
असतो. वाक्याचा कर्ता हा तू तुम्ही असून क्रियापदाला स आणि त हा प्रत्यय असतो. म्हणजे वाक्यातील, लक्षात घ्या, वाक्यातील जो कर्ता आहे तो प्रथमा विभक्तीतच असतो, मात्र कर्माला प्रत्यय असतो. कर्माला प्रत्यय असतो. सर असं का हो? तर भावे प्रयोगामध्ये. असं का? तर लक्षात घ्या, भावे प्रयोगामध्ये कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय असतो, पण याच्यामध्ये कर्तरी प्रयोग मिक्स झालेला आहे, म्हणून कर्म प्रथमामध्ये, सॉरी, कर्ता प्रथमामध्ये आणि कर्माला प्रत्यय. ठीक आहे. आता बघा काय आहे ते. कर्ता बदलून पाहिल्यास कर्त्याला प्रत्यय येतो. बघा, कर्ता बदलून पाहिल्यास कर्त्याला प्रत्यय येतो, त्याचबरोबर क्रियापद ही बदलते. बघा, ज्या वाक्यामध्ये कर्तरी व भावे प्रयोगाच्या छटा दिसतात त्याला आपण काय म्हणतो? कर्तृ भाव प्रयोग. कसा ओळखायचा? IMP बघा, हा प्रयोग कसा ओळखायचा? हा प्रयोग ओळखण्याची सोपी पद्धत. कसा? तर वाक्यातील जो कर्ता आहे तो असतो प्रथमा विभक्तीत, म्हणजेच वाक्यातील कर्त्याला, म्हणजेच वाक्यातील कर्त्याला प्रत्यय नाही. वाक्यातील कर्त्याला प्रत्यय नाही, तो प्रथमा विभक्तीत असतो. कोणत्या विभक्तीत? प्रथमा. आणि कोणता असतो? तर तू किंवा तुम्ही पैकीच करता असतो. तू किंवा तुम्हीच पैकी करता असतो. आणि लक्षात घ्या, वाक्यातील कर्माला प्रत्यय असतो. जे कर्म आहे त्या कर्माला प्रत्यय असतो. प्रत्यय असतो, त्याला आपण काय म्हणतो? कर्तृभाव संकर प्रयोग असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? कर्तृभाव संकर प्रयोग असं म्हणतो. ठीक आहे. उदाहरण बघूया. बघा उदाहरण काय आहे ते. तू गाईला घालवलेस. तू गाईला घालवलेस. ओके, या ठिकाणी घालवलेस हे क्रियापद आहे. घालवणारी कोण आहे? तर तू. तू वाक्याचा कर्ता आहे. तू हा वाक्याचा कर्ता आहे. आणि कर्ता कोणत्या विभक्तीत आहे? तर प्रथमा विभक्तीत आहे. घालवण्याची क्रिया कशावर झाली बघा? तर घालवण्याची क्रिया या गायीवर होते, म्हणजे गायी हे या वाक्यातलं काय आहे? कर्म आहे. गायी हे या वाक्यातलं काय आहे? कर्म आहे. आणि लक्षात घ्या, मी काय सांगितलं की जर वाक्यातील कर्त्याला प्रत्यय नसेल, तो जर प्रथमा विभक्तीत असेल आणि कर्माला जर प्रत्यय असेल, तो कोणत्याही विभक्तीचा येऊ द्या, कर्माला जर प्रत्यय असेल तर कोणता प्रयोग सांगायचा आहे तुम्हाला? कर्तृभाव. काय सांगायचं आहे? कर्तृभाव प्रयोग सांगायचा आहे. बघा पुढचं वाक्य, तू बाळाला घेतलेस. काय सांगितलं होतं वैशिष्ट्य? वैशिष्ट्य सांगितलं की कर्तृभाव प्रयोगामध्ये वाक्यातील क्रियापदाला स किंवा त हा प्रत्यय असतो. वाक्यातील कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीत असतो आणि वाक्यातील कर्माला कोणत्या ना कोणत्या विभक्तीचा प्रत्यय असतो. म्हणजे कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नाही, भावे प्रयोगामध्ये कर्त्याला आणि कर्माला दोन्हीलाही प्रत्यय, आणि ज्या वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय नाही, कर्माला प्रत्यय आहे आणि या संपूर्ण वाक्याचा जो प्रयोग होईल मिश्रमध्ये, तो होईल कर्तृभाव. या ठिकाणी बघा, घेतलेस हे काय आहे? वाक्यातला क्रियापद आहे. घे हा धातू निघतो. घेणारा किंवा घेणारी तू आहे, हा वाक्याचा कर्ता आहे आणि हे आहे प्रथमा विभक्ती. घेण्याची क्रिया बाळावर झालेली आहे वाक्यात. आता लक्षात घ्या, मी सांगितलं की सर वाक्यात जर दोन कर्म असतील तर तुम्हाला प्रत्यक्ष कर्मावरून त्याचा प्रयोग ओळखायचा आहे, पण वाक्यात जर एकच कर्म असेल तर तेच प्रत्यक्ष कर्म मानायचे तुम्हाला. या वाक्यामध्ये एकच कर्म आहे. जर दोन कर्म वाक्य असेल, द्विकर्मक वाक्य असेल, तर तुम्हाला प्रयोग ओळखताना प्रत्यक्ष कर्मावरून त्याचा प्रयोग ओळखायचा.
या ठिकाणी हेच प्रत्यक्ष कर्म आहे आणि याच कर्माला ला हा प्रत्यय लागलेला आहे द्वितीयाचा. आणि जर हा प्रत्यय लागला असेल आणि जर कर्त्याला प्रत्यय नसेल, कर्माला प्रत्यय असेल, तर तुमचा जो प्रयोग आहे तो तुम्हाला सांगायचा आहे कर्तृ भाव संकर प्रयोग. हा, ठीक आहे. ते घ्यायचं नाहीये, कर्म नसते ते घ्यायचंच नाहीये, ते फक्त भावे प्रयोगामध्ये जायचं बाळा योगेश. हा, हे मिश्र प्रयोग आहेत. बघा, तू कुत्र्याला मारलेस, मारणारा कोण आहे? तू. हा प्रथमाविभक्त आहे. कुत्रा हा वाक्यातला कर्म आहे, कर्माला प्रत्यय आहे म्हणजे कर्तृ भाव प्रयोग. तू सशाला मारलेस, मारणारा कोण आहे? तर तू आहे. तू हा वाक्याचा कर्ता आहे आणि तो प्रथमा विभक्तीत आहे. ससा हे वाक्याचं कर्म आहे आणि कर्माला काय आहे? ला हा प्रत्यय आहे म्हणजे कर्त्याला प्रत्यय नाहीये, कर्माला प्रत्यय आहे कर्तृभाव. ओके, मी आतापर्यंत काय शिकवलं एकदा लक्ष द्या. बघा, मी आतापर्यंत काय शिकवलं? साधं आणि सोपं शिकवलं. बघा की कर्तृ कर्म हा एक शिकवला. काय लक्षात ठेवायचंय? एकदम सोपं सांगितलं. वाक्यातील कर्ता अधिक कर्म हे दोन्हीही काय असतं? प्रथमामध्ये असतं. संपला कार्यक्रम. बघा, कर्तृ कर्म जो संकर किंवा मिश्र आहे, कर्तृ कर्म, कर्ता आणि कर्म प्रथमा विभक्तीत कर्तृ कर्म प्रयोग संपला. दुसरं मी काय सांगितलं की कर्तृ भाव हा दुसरा प्रकार आहे. कर्तृभाव मध्ये काय सांगितलं की वाक्यातील कर्ता प्रथमा विभक्तीत, काय सांगितलं? प्रथमा विभक्तीत अधिक कर्म प्रत्यय असतो. संपला. कर्माला काय असतो? प्रत्यय. लक्षात एवढं ठेवायचं, तीनच वाक्य. कर्तृ कर्म म्हणजे कर्ता कर्म प्रथमा विभक्तीत, कर्तृभाव मध्ये कर्ता प्रथमा विभक्तीत कर्म प्रत्यय असतो. एवढंच. ओके, चलो नेक्स्ट पुढचा. कर्म भाव संकर प्रयोग. कर्म भाव संकर प्रयोग. आता कर्मभाव म्हणजे काय? तर कर्मणी प्रयोगाच्या आणि भावे प्रयोगाच्या छटा दिसतात. बघा बळवून मी काय सांगतोय. ज्या वाक्यामध्ये कर्मणी प्रयोगाच्या आणि भावे प्रयोगाच्या छटा दिसतात त्याला कर्मभाव असं म्हणतात. कर्म याचा अर्थ कर्मणी प्रयोग, अधिक भाव म्हणजे भावे प्रयोग. बाळांनो लक्षात घ्या, आता दोन्हीचा काही अंश एकत्रित घेऊन, दोन्हींच्या काही छटा एकत्रित घेऊन, दोन्हींचा काही भाग एकत्रित घेऊन हा प्रयोग तयार केलेला आहे. जसं की कर्मणी प्रयोगाचा काहीतरी भाग घेतला आणि भावे प्रयोगाचा काहीतरी भाग घेतला, म्हणजे कर्मणी प्रयोगाचा त्यांना काय भाग घेतला की कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय असतो, भावे प्रयोगामध्ये दोघालाही प्रत्यय असतो. म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्त्यालाही प्रत्यय आहे आणि कर्मालाही प्रत्यय आहे त्याचं डोळं झाकून प्रयोगाचा प्रकार सांगायचा कर्म भाव. काय सांगायचा? कर्म भाव. ओके, मग आता इथं जे मी सांगितलं कर्तृ कर्म म्हणजे कर्ता आणि कर्म प्रथमात, कर्मभाव काय सांगितलं, सॉरी कर्तृभाव काय सांगितला? कर्ता प्रथमात कर्म प्रत्यय असतो. आणि याला चिपकून देऊया आपण तिसरा प्रकार जो आहे तो कर्म भाव. हे तीनच महत्वाचे आहेत. हे तीनच परीक्षा दृष्टिकोन. मी चौथा शिकवणार पण नाहीये कारण त्याच्यावर आजपर्यंत प्रश्न पण आला आहे, फक्त तुम्हाला माहित असावा. बघा लक्षात घ्या, आता मी इथं कर्म भाव लिहिलेला आहे. कर्तृ कर्तरी कर्तरी, इथं कर्म भाव, कर्तृ कर्म कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग, कर्तृ भाव कर्तरी प्रयोग भावे प्रयोग, कर्म भाव म्हणजे कर्मणी प्रयोगाच्या छटा अधिक भावे प्रयोगाच्या छटा. मग कर्मणी प्रयोगामधला मी पहिला भाग घेतला की कर्त्याला प्रत्यय असतो, कर्ता अधिक भावे प्रयोगामध्ये दोघालाही प्रत्यय असतो कर्म. लक्षात घ्यायचं दोघांनाही प्रत्यय किंवा दोन्हीलाही काय असतो? प्रत्यय असतो. साधं सिंपल आहे. दोन्हीला प्रत्यय नाही कर्तृ कर्म, दोघांनाही प्रत्यय आहे कर्म भाव.
कर्माला फक्त प्रत्यय आहे, कर्म भाव. संपला कार्यक्रम. ठीक आहे. चलो, कर्तृकर्म संकर प्रयोग काय म्हणतोय बघा या ठिकाणी, की ज्या प्रयोगात कर्मणी व भावे प्रयोगाच्या छटा दिसून येतात, ज्या प्रयोगामध्ये कर्मणी व भावे प्रयोगाच्या छटा दिसून येतात, त्या प्रयोगाला कर्मभाव संकर प्रयोग असं म्हणतात. कर्मभाव संकर प्रयोगाची लक्षणे काय काय आहेत बघा. कर्ता हा तू तुम्ही असतो. वाक्यातील कर्त्याला व कर्माला दोघांनाही प्रत्यय असतो. वाक्यातील क्रियापदाला शक्यतो ला, लो, ली, ले हे प्रत्यय असतात. आणि प्रयोग ओळखण्याची सोपी पद्धत काय, तर वाक्यातील कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय असतो. काय असतो? दोघांनाही प्रत्यय असतो. चलो, अगदी बरोबर आहे. ओके. चलो, आता लक्षात घ्या, हे तुम्हाला तिन्ही शिकवलेलं. या ठिकाणी बघा, नवऱ्याने बायकोला झापले किंवा झापली, दोन्हीपैकी काही वापरू शकता. बघा, नवऱ्याने बायकोला झापली किंवा झापले. आता लक्षात घ्या, या ठिकाणी झापणारा कोण आहे? नवरा हा वाक्यातला कर्ता आहे आणि कर्त्याला ने हा प्रत्यय लागतो. झापण्याची क्रिया बायकोवर होते. बायको हे वाक्यातलं कर्म आहे आणि कर्माला ला हा प्रत्यय आहे. मग मला सांगा, कर्त्याला प्रत्यय, कर्माला प्रत्यय, तर संकर प्रयोगाचा कोणता? कर्मभाव. कर्मभाव. जास्त डोकं लावत बसायचं नाही, जे सांगितलं ते करायचं. कर्तृ कर्म दोघाला प्रत्यय नाहीये. कर्तृभाव कर्माला प्रत्यय आणि कर्मभाव दोघालाही प्रत्यय. एवढं लक्षात ठेवा. बघा, बापाने पोराला शाळेत घातले किंवा घातला, घालणारा कोण आहे? तर बाप. बाप हा वाक्याचा कर्ता आहे आणि कर्त्याला ने हा प्रत्यय आहे. घालण्याची क्रिया पोरावर होते, शाळेवर होते का? बघा, पोरावर होते, त्याला धरून नेला. ओके, शाळेवर होत नाहीये. वाक्यातलं कर्म आहे आणि कर्माला सुद्धा काय प्रत्यय आहे? ला. जर वाक्यातील दोन्हीही घटकाला प्रत्यय असेल तर त्याचा प्रयोग तुम्हाला सांगायचा आहे कर्मभाव. सासूने सुनेला माहेरी धाडले. धाडणारी, लक्षात घ्या, धाडणारी कोण आहे? तर सासू. सासू हा वाक्याचा कर्ता आहे आणि कर्त्याला ने हा प्रत्यय आहे. धाडण्याची क्रिया सुनेवर होते आणि सुनेला ला हा प्रत्यय आहे. जर वाक्यातील दोन्हीही घटकाला प्रत्यय असेल तर त्याचा प्रयोग तुम्हाला सांगायचा आहे कर्मभाव. आईने मुलाला शाळेत पाठवणारी कोण आहे? आई. आणि पाठवण्याची क्रिया मुलावर होते. वाक्यातला कर्ता आहे, वाक्यातलं कर्म आहे, दोन्हीलाही प्रत्यय आहे. दोन्हीला प्रत्यय असेल तर तुम्हाला सांगायचं आहे कर्मभाव. आजोबांनी मुलाला शेतात पाठवले. पाठवणारे कोण आहेत? तर आजोबा. आजोबा हा वाक्यातला कर्ता आहे, कर्त्याला नी हा प्रत्यय आहे. पाठवण्याची क्रिया मुलावर होते, शेतावर होत नाहीये. आणि मुलगा हे कर्म आहे आणि कर्मालाही प्रत्यय आहे. जर कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय असेल तर डोळं झाकून सांगायचा कर्मभाव. संपला. एवढंच आहे. आणखीन एकदा सांगतो. बघा, तू पत्र लिहिलेस. थोडस लक्ष द्या बाळांनो. बघा, तू पत्र लिहिलेस. तू हा वाक्यातला कर्ता आहे. ठीक आहे, तुम्ही सांगा हा प्रकार कोणता? मी तुमच्याकडून घेतो करून. बघा, माझं पुढचं वाक्य आहे की तू पत्र लिहिलेस. तर मला या तीन प्रकारापैकी, ओके, तीन प्रकारापैकी पहिला प्रकार इथं लिहितो. कर्तृ कर्म हा पहिला प्रकार. नंतर कर्तृ भाव हा प्रकार. आणि आता शिकवलेला कर्म भाव. या तिन्ही पैकी हे खालचं वाक्य कोणाचं आहे? कमेंट करून सांगायचं. मी शिकवलंय, तुम्हाला येते का नाही बघूया. बघा काय आहे. तू पत्र लिहिलेस हे वाक्य मला कमेंट करून सांगा की कोणत्या संकर प्रयोगाचं आहे.
कर्तू कर्म. का हो सर, वाक्यातील कर्ता प्रथमा विभक्तीत आहे, वाक्यातील कर्म प्रथमा विभक्तीत आहे, दोन्हीलाही प्रत्यय नाहीये आणि दोन्हीलाही प्रत्यय नसेल तर तुम्ही सांगितलंय कर्तू कर्म, कर्तू कर्म संकर. संपला कार्यक्रम, दुसरं काय लक्षात ठेवायचं नाही. बर, हेच वाक्य मी पुढं देतो. तुम्ही पत्राला लिहिलेत किंवा लिहले, तुम्ही पत्राला लिहिलेत, तुम्ही पत्राला लिहिलेत, हे वाक्य सांगा कशाचं आहे. वरील 3 प्रकारांपैकी तुम्ही पत्राला लिहिलेत हे वाक्य कशाचं आहे हे सांगा. गुड. कशाचं आहे हो? तुम्ही पत्राला लिहिलेत हे आहे कर्तू भाव, कर्तू भाव. का तर सर याच्यामध्ये फक्त कर्माला प्रत्यय असतो. आणि तिसरं वाक्य जे मी शिकवलंय बघा, रामाने पत्राला, रामाने पत्राला लिहलेस, रामाने पत्राला लिहिलेस, हे कशाचं वाक्य आहे. तिसरं, रामाने पत्राला लिहिलेस हे कोणतं वाक्य आहे? कमेंट करून सांगा. मग रामाने पत्राला लिहिलेस हे वाक्य कोणतं आहे? तर दोन्हीलाही प्रत्यय हे आहे कर्म भाव. हे कोणतं आहे? कर्म भाव. ओके, व्यवस्थितरित्या तिन्ही प्रयोग समजले असतील अशी अपेक्षा करतो. व्यवस्थितरित्या तिन्ही प्रत्यय समजले असतील अशी अपेक्षा करतो. ओके. हा, आणखीन एकदा, दोन्हीलाही प्रत्यय नाही, कर्तू कर्म, कर्माला प्रत्यय आहे कर्तू भाव, दोन्हीलाही प्रत्यय आहे कर्म भाव. कार्यक्रम संपला. एकदम डायरेक्ट डोक्यात एवढी ट्रिक्स लक्षात ठेवली तर बाकीची फपाट पसरा डोक्यात ठेवण्याची गरज नाही आहे. ओके, चलो ठीक आहे. आणि शेवटचा एक प्रकार आहे, तो विचारला जात नाहीये, फक्त कन्सेप्ट तुम्हाला माहित पाहिजे की कर्तू कर्म, कर्तू कर्म भाव, हा एक तिसरा प्रकार आहे. याच्यावर विचारला नाहीये प्रश्न, काही गरज पण नाहीये आपल्याला, पण एकदा सांगतो तरी पण माहित असावं म्हणून. जो चौथा प्रकार आहे, ओके लक्षात घ्या, याची कन्सेप्ट तुम्हाला माहित असणं महत्वाची आहे. जो तुमचा चौथा प्रकार आहे कर्तू कर्म भाव प्रयोग, म्हणजे ज्या वाक्यामध्ये बघा, ज्या वाक्यामध्ये कर्तरी प्रयोगाच्या, ज्या वाक्यामध्ये कर्तरी प्रयोगाच्या, ज्या वाक्यामध्ये कर्मणी प्रयोगाच्या, ज्या वाक्यामध्ये कर्मणी प्रयोगाच्या आणि ज्या वाक्यामध्ये भावे प्रयोगाच्या, बघा ज्या वाक्यामध्ये कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग हे तिन्ही एकत्र येऊन, हे तिन्ही एकत्र येऊन हा प्रयोग तयार होतो, त्याला कर्तू कर्म भाव संकर प्रयोग असं म्हणतात. विचारला जात नाहीये, काही गरज पण नाहीये, फक्त कन्सेप्ट माहित असावी. पाठीमागचे तिन्ही महत्वाचे आहेत. ओके, चलो याचं इथं आहे बघा, कर्ता तू, तुम्ही असून कर्माला व क्रियापदाला प्रत्यय असतो. कर्ता बदलून पाहिल्यास कर्त्याला प्रत्यय येतो, तसेच क्रियापदामध्ये बदल होतो. कर्माचे लिंग वचन बदलले तर क्रियापद बदलतं. त्यामुळे वरील तिन्ही प्रयोगाच्या छटा असतात. तू आपल्या मुलाला कालच शाळेत घातला, या ठिकाणी वाक्यातील कर्त्यानुसार
काय बदलतं? क्रियापद कर्मानुसार बदलतं, कधी कधी दोन्हीनुसार पण बदलत नाहीये, असं आहे. ओके, हा काय प्रयोग जास्त डीप मध्ये जाण्याची गरज नाहीये, पण पाठीमागचे तिन्ही तुम्हाला समजले असतील. आणि या ठिकाणी मी प्रयोग हे प्रकरण संपलं असं तुमच्या अनुमतीने जाहीर करू का? याच्यानंतर बुद्धिमत्ताचा क्लास होईल. ओके, प्रयोग संपल्यानंतर बुद्धिमत्ताचं लेक्चर होईल, सिटिंग अरेंजमेंट. तुमच्याकडे पुस्तक असेल, तुम्ही त्यातली नक्की पुस्तकातली उदाहरणं बघा, तुम्हाला 100% सुटतील. ओके, चलो ठीक आहे. बरं, मला सांगा की आता पुढचा जो आपला टॉपिक आहे तो समास घ्यायचा. समास घ्यायचा का बुद्धिमत्ताचे कूट प्रश्न घ्यायचे? तुम्ही सांगाल ते कूट प्रश्न, तुम्ही जे म्हणाल ते. ओके, ह्या दोन्ही पैकी कोणतंही एक. जर समास म्हटला तर समास घेऊया, जर तुम्ही म्हणला बुद्धिमत्ताचे सर कूट प्रश्न घ्या तर कूट प्रश्न, हाही आपला टॉपिक राहिलेला आहे. आणि सिटिंग अरेंजमेंट एक बुद्धिमत्ताचा राहिलेला आहे. तुम्ही जर म्हणला कूट प्रश्न घ्या तर कूट प्रश्न घेऊया, तुम्ही जर म्हणला समास तर समास घेऊया. तुम्ही जे कमेंट करून सांगाल ते. चलो बघूया कोण सांगताय ते. प्रियंका, सांग बेटा काय घ्यायचं ते. समास घ्या सर, समास. योगेश म्हणतोय समास नको, सोपा आहे. योग्या गप, तुझा लई वेळा झालाय समास, तू 2-3 वेळा बघितलंय बॅच मध्ये. ठीक आहे, चलो समास घ्या म्हणतायत भरपूर, दोन्हीही घेऊया. ओके, समास झाल्यानंतर ना कूट प्रश्न घेऊया. ओके, चलो थांबतो या ठिकाणी, भेटूया. बाळांनो, बुद्धिमत्ताचे जे टॉपिक राहिलेले आहेत, 2 टॉपिक जे राहिले आहेत, कूट प्रश्न आणि ते, मी तुम्हाला नवीन बॅच मध्ये जॉईन करेन, पण हा समास हा टॉपिक होऊ द्या. ओके, चलो ठीक आहे. 2च मिनिटं सर बोलणार आहेत. ओके, बरं पूर्ण करून टाकू, थोडं राहिलेलं आहे बुद्धिमत्ताचं. ओके, नमस्कार, कसे आहात सर्वजण?